नाशिकच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या शासकीय बंगल्यात ठेकेदारांची बैठक। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे यांनीही घेतली ठेकेदारांची बैठक। सदरचा शासकीय बंगला अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी कसा दिला हे विचारताच बैठकीतून सगळ्यांनी काढला पळ। जाणून घेऊयात सविस्तर बातमी। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासाठी राखीव असलेल्या नाशिक येथील रायगड या शासकीय बंगल्यात देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे यांनी ठेकेदार आणि अधिकारी यांची बैठक बोलावली होती। मात्र सदरचा शासकीय बंगला हा फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्यासाठी राखीव आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांना हा बंगला बैठकीसाठी कसा दिला असं विचारलं असता त्यावरती अधिकाऱ्यांनी सावरासावर करत बैठकीतून काढता पाय घेतला। बैठक कशासाठी आयोजित करण्यात आली होती, या सरकारी बंगल्यावरती बैठकीला कुणाची परवानगी होती याची माहिती अद्यापही प्राप्त झाली नसून बैठकीत उपस्थित असलेले अधिकारी, आमदार यावरती आता काय कारवाई करतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागून राहिलं आहे।